नमस्कार, मी आलो आहे विरसी गावाजवळ बळीराजा शेत पांधन रस्ता योजनेतून हा रस्ता नव्याने या ठिकाणी तयार करण्यात आला। माझ्यासोबत बळीराजा शेत पांधन रस्त्याचे अध्यक्ष श्री भुवनेश्वर चाफले आहे। आपण पाहता की हा रस्ता इथं अजिबात रस्ता अस्तित्वात नव्हता, शेतकऱ्याला खूप त्रास होत होता। याच्या दोन्ही बाजू नालीचं काम केलेलं आहे आणि मातीकाम करून या रस्त्यावर मुरुम टाकलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे बैलबंडी, रासायनिक खते, बियाणे किंवा पीक निघाल्यानंतर पीक घरापर्यंत आणण्यासाठी एक खूप मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे। मी अभिमान आहे की जो मॉडेल मी रामटेकचा केला तो पूर्ण महाराष्ट्रात लागू झाला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला बळीराजा शेत पांधन रस्ता योजना करण्याचा आणि ते महाराष्ट्रात इम्प्लिमेंट करण्याचा निर्णय दिला आणि माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेचे पालकत्व स्वीकारून पूर्ण महाराष्ट्राच्या 358 तालुक्यात रामटेक पॅटर्न म्हणजे आपल्या विधानसभेमध्ये जे आपण पॅटर्न केलं, जी योजना मी तयार केली ते पूर्ण महाराष्ट्रात लागू केली आणि महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता झाला। प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेताची किंमत खूप मोठ्या प्रमाणात 5-10 लाख रुपये एकराने वाढली आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। राज्याचा कृषी राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मला जे काही करता आलं त्यासाठी याचं क्रेडिट त्या जनतेला आहे की ज्यांनी मला निवडून दिलं आणि वारंवार महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रात विधानसभेत गेल्यानंतर आज महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात अशा पद्धतीचे रस्ते करण्याचा योग मला मिळाला, सौभाग्य मला मिळालं। त्यासाठी मी आपलं खूप आभारी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।